एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। आजारपणाचं कारण सांगून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले छगन भुजबळ फेरफटका मारत असल्याची व्हिडिओ क्लिप अंजली दमानिया यांनी झी 24 तासकडे दिली। या क्लिपमध्ये बॉम्बे हॉस्पिटलच्या 13व्या मजल्यावर भुजबळ फिरताना दिसतात। छगन भुजबळ हे आरामात राहत आहेत। त्यांना अनेक राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली मंडळी भेटायला येत आहेत असा अंजली दमानियांचा आरोप आहे। जे हॉस्पिटलचे डीन तात्याराव लहानेंच्या आशीर्वादानं उपचारांच्या बहाण्यानं भुजबळांना जे हॉस्पिटलमधल्या कैदी वॉर्डमधून बाहेर काढण्यात आलं असाही दमानियांचा आरोप आहे। न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत छगन भुजबळ जे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी करता दाखल झाले होते। त्यानंतर 2 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर इतके दिवस छगन भुजबळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये राहिले होते। छगन भुजबळांना जे हॉस्पिटलमधून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवताना कोर्टाला किंवा जेल अधीक्षकांना कळवण्यात आलं होतं का असा सवाल कोर्टाने केला होता। त्यावर जेचे डीन तात्याराव लहाने यांनी कोर्टात हजर होऊन आपलं म्हणणं मांडलं होतं। यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांची जेलमध्ये रवानगी करावी अशी मागणी न्यायालयाकडे केली। त्यावर सुनावणी दरम्यान मुंबईतल्या विशेष ईडी न्यायालयानं छगन भुजबळ यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी केली। त्यानुसार भुजबळ आता पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये आहेत। अजित मांढरे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत। अजित, काय अधिक माहिती आहे सर्व प्रकरणात? अजित, मुळात छगन भुजबळ यांनी जो जवळपास 35 दिवस बॉम्बे हॉस्पिटल मुक्काम केला, त्या मुक्कामादरम्यान ते कशा पद्धतीनं ऐशोआराम करत होते किंवा त्या ठिकाणी काही डॉक्टरांच्या वरदहस्तामुळे आणि काही डॉक्टरांच्या मदतीमुळे छगन भुजबळांनी वैद्यकीय चाचणीचा बहाणा करून कसे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये फेरफटका मारतायत याची क्लिप अंजली दमानिया यांचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी काढली होती आणि त्यांनी ती क्लिप जी आहे ती आज न्यायालयामध्ये सबमिट केलेली आहे आणि यावर 9 जानेवारी रोजी फैसला होणार आहे। मुळात अंजली दमानिया यांनी थेट आरोप केलेला आहे डॉक्टर तात्याराव लहाने जे जे डीन आहेत त्यांच्यावर थेट आरोप केलेला आहे की राजकीय जे नेते आहेत त्यांना लहाने थेट मदत करतात। वैद्यकीय चाचण्यांच्या बहाणे किंवा इतर बहाणे ते जास्तीत जास्त जेलच्या बाहेर कसे राहतील याकरता पूर्णपणे तात्याराव लहाने हे त्यांच्यासाठी त्यांना मदत करतात। छगन भुजबळांच्या प्रकरणामध्ये देखील त्यांनी असंच केलेलं आहे आणि छगन भुजबळ आणि तात्याराव लहाने यांचे घनिष्ठ संबंध आहेत अशा प्रकारचे आरोप अंजली दमानिया यांनी तात्याराव लहाने यांच्यावर केलेले आहेत। एवढंच नाही तर जेव्हा न्यायालयाच्या आदेशानंतर फक्त जे हॉस्पिटलमध्ये त्यांना चाचणी करता पाठवलं होतं आणि तात्याराव लहाने यांच्याच आदेशाने इतर कुठल्याही प्रायव्हेट किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवत असेल तर ते न्यायालयाला आणि जे जेल अधीक्षक आहेत त्यांना कळवावं असं देखील न्यायालयाने आदेश दिले होते। पण असं असून सुद्धा नेमकं अंजली दमानिया अजित आता सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। अंजलीजी, न्यायालयामध्ये आपण ही चित्रफित सादर केलेली आहे, त्याचबरोबर तुमचं म्हणणं न्यायालयात मांडलंय। काय नेमकं न्यायालयाकडे तुम्ही तुमचं म्हणणं मांडलंय, काय नेमके आरोप आहेत तुमचे? कसं आहे की छगन भुजबळ यांनी अनेक वेळा बाहेर पडण्याचे प्रयत्न केले होते। म्हणजे अगदी मे पासून त्यांचे मेडिकल ग्राउंड्सवर बाहेर येण्याचे प्रयत्न चालले होते। त्यात आम्ही मे मध्ये त्यांनी रिपोर्ट्स कसे खोटे आहेत हे जेव्हा हायकोर्टात प्रूव्ह झालं तेव्हा त्यांचं मेडिकल बेल सुद्धा रिजेक्ट करण्यात आलं। त्यानंतर त्यांनी PMLA कोर्टकडे त्यांचा मोर्चा वळवला आणि डॉक्टर लहाने आणि सुपरिटेंडेंट ऑफ प्रिझन्स यांच्या मदतीने ते तब्बल 17 सप्टेंबर पासून 12 ऑक्टोबर पर्यंत ते बाहेर होते डेंग्यू झालाय म्हणून आणि त्यांचे डेंग्यूचे रिपोर्ट्सही निगेटिव्ह होते। त्यानंतर 9 दिवस होत आहेत की नाही ते पुन्हा यानं त्या कारणाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते। यावेळेस त्यांना 3 टेस्ट करायला कोर्टाने सांगितल्या होत्या। तिन्ही टेस्ट अतिशय क्षुल्लक अशा होत्या, OPD बेसिसवर करणाऱ्या टेस्ट होत्या। त्यासाठी तब्बल त्यांनी 45 दिवस हा व्यक्ती बाहेर होता आणि हे जे ते बाहेर पडू शकले याला त्यांना कशी मदत झाली आहे लहान्यांकडनं आणि सुपरिटेंडेंटकडनं ह्याचे फॅक्ट्स आम्ही कोर्टापुढे ठेवले। त्या व्यतिरिक्त डॉक्टर लहाने हे सगळ्या हाय प्रोफाईल केसेस मध्ये सगळ्यांनाच असे बाहेर राहू देतात आणि ते कसे राहू देतात याचे विथ फॅक्ट्स विथ केस नंबर्स मी कोर्टापुढे हे मांडलं। त्या व्यतिरिक्त बॉम्बे हॉस्पिटलमध्ये लहाने कसे फिरत होते त्याची स्टिंगची CD सुद्धा मी कोर्टाला दिली आहे की त्याच्यात आपल्याला कोणीही पोलीस ऑफिसर दिसत नाहीये, आजूबाजूला हॉस्पिटल स्टाफ पैकी कोणीही व्यक्ती दिसत नाहीये। याच्यावरून आपल्याला कळतंय की हे जे चाललंय ते त्यांच्या मदतीनेच चाललंय। मी कोर्टात एक फार महत्वाची केस त्यांची दाखवली की अंतिम तोतला, भगवानदास तोतला आणि प्रकाश झाकेटे हे भुजबळांचे अतिशय जवळचे असणारे लोक, यांना सुद्धा मागे म्हणजे 2013 मध्ये डॉक्टर लहान्यांनी फोनवरून इन्स्ट्रक्शन दिला की ही भुजबळांची माणसं आहेत त्यांना कस्टडी नको म्हणून त्यांना GT हॉस्पिटलमध्ये
एकाच दिवसात तिघांनाही छातीत दुखतंय म्हणून त्यांना तिघांना विदाऊट ECG त्यांनी ऍडमिट करून घेतलं होतं. तर हे याच्यावरून आपल्याला दिसतंय की पुन्हा पुन्हा भुजबळांच्या सगळ्या लोकांना लहाने हे मदत करत होते. आणि हे सोडून मी इतर 4 केसेस दिल्या. सुप्रीम कोर्टाचं सुद्धा एक सायटेशन दिलंय की असे जर डॉक्टर्स आणि जेल अथॉरिटीज क्रिमिनल्सना मदत करत असले तर त्यांच्यावर कंटेम्प्ट प्रोसिडिंग्स ही झाली पाहिजे. जी 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 अंजलीजी, न्यायालय याच्यावरती काय नेमकं निर्णय घेतं याची उत्सुकता आम्हालाही असेल. आपण ज्या पद्धतीनं हे सगळं न्यायालयाच्या समोर मांडलेलं आहे, नक्कीच उत्सुकता असेल न्यायालय काय निर्णय घेतं. धन्यवाद आपले, आपण झी24 तासशी बोललात त्याबद्दल. अजित मांढरे माझे सहकारी आपल्या संपर्कात होते. अजित, आपले आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.